भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, ब्रह्मेश्वर महाराज भगवान की, प्रभु रामचंद्र भगवान की, पवन सुत हनुमान की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, सब संतन की जय। नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, मी आलेली आहे आता इथं वर, तर तुम्हाला वरचं सुंदर असं दृश्य दाखवण्यासाठी आलेले आहे। आणि आता आहे ना, देवाला दिवा लावून घेतलाय। तर शुभ संध्याकाळ सर्वांना। पहा, मस्त असं बाहेरचं हे दृश्य आहे। आपला आकाशकंदील पहा किती छान असं चमकतोय। आणि आभाळात मगाशी ना खूप मस्त रंग होते, पण मला वर येईपर्यंत ते रंग नाहीसे झाले। तर पहा आमची संध्याकाळ। मैत्रिणींनो, आज संध्याकाळच्या वेळी व्लॉग सुरू करण्याचं कारण म्हणजे ज्योतीच्या पप्पांचा बर्थडे आहे आणि आता आवरलंय आणि आम्हीही जाणार आहोत बर्थडेला। तर वारकरी संप्रदायात किंवा जे भजनी मंडळी असतात त्यांच्यात कसा बर्थडे साजरा केला जातो तर हे तुम्हाला मी आता दाखवते। तर मी पाहत आहे महिषासूर मर्दिनी मालिका। तर आता दिवसभर तेच पाहत होते। ऋग्वेदृशांक ज्योती गेलेले आहेत मामाच्या घरी, तर दिवसभर करमत नाही मुलांशिवाय, तर मग मी या मालिका पाहत बसत असते। आणि आपली एडिटिंग तर आहेच, तर आज व्हिडिओची एडिटिंग करण्यासाठी ना 1-2 तास तर जातातच आणि भरपूर असा वेळ जातो अपलोड करताना, परत थंबनेल तयार करायला भरपूर असा वेळ लागतो। आणि त्यानंतर मोकळ्या वेळेमध्ये मी या देवाच्या मालिका पाहत बसत असते। तर आज आता जेवायला पण तिकडंच जायचं आहे, स्वयंपाकाला पण सुट्टी आज। तर चला, इथूनच मी आता व्हिडिओला केलेली आहे सुरुवात। वाती तयार केले काय? किती वर्ष झालं दादा? 53 वर्ष। 54 लागलं का? 54 लागलं। पाय पसरून स्वयंपाक चाललाय बाबा, दमलंय ग बाई। दमलो आज। हा का? काय केलं आज? मस्त केलं, लसूण लावला। असं का? पाहुणे आले होते, पाहुण्याला वाट लावलं। कोण पाहुणे? भाऊचा त्यांचा मित्र आला। हा हा, रात्रीच होता मुक्कामाला? नाही ना, हा तिकडे होते। भारी बस। मस्त पैकी छान व्हिडिओ बघ ताजी किंवा सांगत त्याचा फोन पाहिजे होता। नाही नाही नाही, म्हणजे ते त्याच्यात ते सेटिंग करता येतात ना, ती गेली का? हा, येणार होती। 20 मिनिटं लागतील म्हणले। छोटी दाजी तुम्ही काय करता? डान्स करता? तिकडे बर्थडे बॉय करता? एक मिनिट थांबा, 1 मिनिट इकडे बघा। हसा थांब थांब, हसा। थांबा 1 मिनिट, तुम्हाला फोटो काढू द्या। इकडे बघा, हसा। काही नाही झालं। स्वाडी म्हणा परी
तर दादाचा 53वा बड्डे होता. तर 53 वर्षाचा झालाय दादा. तर आता एवढे दिवे करून घेतलेत आम्ही आणि गावातली मित्रमंडळी ही आली होती, भजनी मंडळी ही आली होती आणि बाहेर पाऊसही सुरू झालाय. तर हे दिवे ओवाळून आपल्याला वारकरी संप्रदायातील बड्डे साजरा करायचा आहे आणि केक पण कापायचा आहे. वाढदिवसाच्या मला खूप खूप शुभेच्छा, आयुष्य लाभो, आरोग्य लाभो, असे खूप सारे वाढदिवस आमच्या हाताने तुमचे साजरे हो, एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. फोटो घ्या, लई करून झाले. थांबा एक मिनिट, फोटो सगळ्यांचे फोटो घ्या. इकडे बघा, इकडे बघा आजी. थांब थांब करू थांब. हा हा तर इथं आनंदीने ना ऋषांचा कान ओढला होता आणि ऋषांग रुसून बसलेला होता. तर आता बळच तो फोटो काढायला आलाय. तर आनंदी त्याला सॉरी म्हणते. to you, happy birthday to you, happy birthday dear Dada, happy birthday to you. हवा एक मिनिट. हा तर आज दादाचा आहे ना 53वा बर्थडे होता आणि सर्व नातवंडांच्या बरोबर दादानी साजरा केलाय. 35 नाही पिल्लू, 53 हा 53वा बर्थडे होता. हा आणि म्हणजे 53 वाती लावून आहे ना आम्ही ओवाळलं. 53 वाती लावून ओवाळलं आहे. हा तर मस्त असं बर्थडे सेलिब्रेशन. आणि बाहेर आता आहे ना भजनी मंडळी पण बाहेर आलेत आता आणि त्यांनी पण केक आणलाय. तर ते पण आता केक कापणार आहे. हा ऋग्वेद ऋषांग आलेले आहेत दिवाळीच्या सुट्टीला मामाच्या घरी है ना. कस काय चालली सुट्टी मग? हा फटाकडे वाजव बर का. नुसतं नाचायला लागत त्याला. आण तिकडून केक तुला प्लेटी. आनंदी खेळते अंकल बरोबर. हा आमचे बर्थडे लहानपणी नाही साजरे केले आहे ना. हा मग आता पोरं आमचे सगळं करते, बर्थडे साजरे करते, सगळं करते है ना. का जन्मतारीख पण नव्हती राहते लक्षात. आता सगळं आहे जिथलं तिथं. आता पोरं आमचे बर्थडे साजरे करते. तुमच्या गाडी बोया पुढे नाही नाही बाबा पुढे जाय. आज बाबा पुढे
इकडे 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 हा केक कट करायचं बोलो ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, ब्रह्मेश्वर महाराज, उमेश्वर भगवान की, प्रभु रामचंद्र भगवान की, पवन सुत हनुमान की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, सब संतन की जय हो। अजून एक 50 गोष्टी करून मी भेटली होती पावसाळ्यात तर आता इथं भजनी मंडळांना सर्वांना दिवाळीचं फराळ देण्यात आलंय आणि पाऊस सुरू झाल्यामुळं भजनाचा प्लॅन कॅन्सल व्हायच्या मागे दिसतोय. ऋगेदृशांचे फटाकडे वाजायचे पण तसेच राहिले होते, त्यामुळे मी येताना फटाकडे पण घेऊन आले. तर इथं पटांगण असल्यामुळे मुलं मनसोक्त असे फटाकडे उडवतात. तर इथं आता बड्डेच्या निमित्तानं दादाच्या हस्ते सोडायचा आहे आकाश कंदील. तर हा वाऱ्यावर उडणारा कंदील आहे. पेटवल्यानंतर हा फुग्यासारखा फुगतो आणि मग नंतर तो आकाशात वर वर जातो. तर दिवाळीच्या दिवशी आम्ही हे असे आकाश कंदील सोडलेत. तर पहा किती सुंदर असा हा आकाश कंदील वर वर जातोय. नाही तू घे ना त्याच्यात, ते तुझ्यासाठी घे तू. अजून नाही थोडस. छान फुगायला लागले ते, फुगायला लागले ते. नाही 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 अजून नाही. नाही विकी अजून जरा वेळ आहे अजून. विकी वेळ आहे अजून. नाही पडत ते ना म्हणते मी. आता एखादं धुमकेचा आला काय म्हणते. नाही ते गेलं रस्ता बरोबर वाटाच्या पुढे गेलं तिकडे. ते पलीकडची वाट आली असं पिंपळगाव. नाही पिंपळगाव वाटात गेलं ते.
आपल्याकडे